नवनाथ भक्तिसार अध्याय 25। श्री गणेशाय नमः। जय जाजी वासुदेवा वासन वासुदेवा मायावयवा म्हणून तू ते माधवा सगुण स्थिती विराजे। हे चक्रचालकाय दुपती वद्वी आता रसाळ युक्ती जेने श्रुती आनंद पावती नवरसाते वेदुनिया। मागिले अध्यायी भरतारीनाथ अवतिंके आला व्यवसायाते ते जगन्नादी पाळन यथाश्रुत वधविले महाराजा। या परी पुढे कथा गहन वधवी नवरसा सुडाळपण ऐसे वदता रुक्मिणी रमण संतोष चित्ती झाला परी आता श्रोती कथा स्वीकारा श्रवणार्थी व्यावसायिक येऊनी भरतरी प्रती अवतिंकेशी पातले परी ग्रामाजवळी करीते झाले शिबिरस्थळी। रचोनी गोण्या कनकपट सकळी शिबिरावरी विराजले। ऐसे परी व्यावसायिक उतरते झाले स्थायिक। तो असता छळा गेला अर्क व्यावसायिक मिरवले। आग्ने पेटोनी एका ठाई शेक घेती व्यवसायी। तो निकट येऊनी जम्बुकमयी कोलाळ केला एकाची। कोलाळ केला तरी स्वभाव पेत बोल के झाले जम्बुक समस्त। व्यावसायिक हो या स्थिती बैसू नका सावध व्हा। तुम्हावरी आहे धाडी तस्कर बळी प्रोडी द्रव्य हरुण नेतील तातडी सावध होऊनी बसारे। ऐसे जम्बुक बोलता वाणी भरतरी ऐकता झाला कानी ऐकताची विचार अंतःकरणी करिता झाला महाराजा। मनात म्हणे व्यावसायिकांना आपण करिता होतो भक्षण तरी याते श्रुत करून उपकाराते सारावे। की मातेचा उपकार जेवी फेडित तसे खगेंद्र तरी व्यावसायिकाचा उपकार जम्बुकवाचे भाष्य तेची रीती सांगावे। मग म्हणे सकळ व्यावसायिका तुम्ही असावध राहू नका तस्कर धाड घालू आले ऐका। येत तुम्हावरती तुम्ही कळले कशावरून तरी जम्बुक बोल सुभाषी करून भुंकत तरी भाषा मज कळून येत आहे महाराजा। तरी मी तुमचे बक्षिले अन्न म्हणून निवडलो गुप्त न ठेवून ऐसे बोले भरतरी वचन विश्वासाते दाटले। मग ते व्यावसायिक जन नाना शस्त्रे करुणी धारण बैसते झाले सावधपणे काष्टवनी योजनिया। पोटी घालूनी भाल भरती सावध पारे देती भोवती। तो तस्कर धाडी शतानुशती येऊनिया पोहोचले परी व्यावसायिक परम झंजार ब्रीददायक यंत्रधारे तस्कर सकळीक जर्जर केले सर्वस्वी। परम जर्जर तस्कर होता मग चित्ताची सोडूनी वार्ता पळते झाले शस्त्रघात सावेन। आसो तस्कर शतानुशते पळून गेले शस्त्रघाते। मग निवारण होऊन आळवडीत बैसले शांत व्यावसायिक। शांत होऊन भरतरी अशी घेऊन बैसले मंडपाशी। परी सावधपणे लोटलिया निशी दीड प्रहर राहिला दीड प्रहर रात्र पुन्हा जम्बुक येऊन तेथ भुगती सर्व मंडळासहित व्यावसायिक ऐकती परी भरतरी ते पुन्हा पुसती प्रश्नयुक्ते की पुन्हा जम्बुक येऊन ते काय बोलले ते सांग। ऐसे बोलता व्यावसायिक सांगता झाला वरदायक म्हणे आता कोले बुके वदले आहेत ते ऐका। तरी उत्तर दिशाहून आता पांतिक येत आहे दक्षिणे जात। शिववर्दी महासमर्थ राक्षसदान असे तो। तयाशी चार रत्ने असती तेजस्वी दैदिप्यमान।
परी त्या ते येईल जो मारून पूर्ण लाभ लावेल तो. परी तो लाभ म्हणाल केवता तरी त्याच्या रुधिर टिळा रिखिता. पावेल लाभ सार्वभौमता अवतिंके माझी दक्षतो. तरी त्याचे योजुनी मरण सुरुधिर वस्त्रे आणावे बिजुना. ग्रामद्वारी टिळा रेखून विजय बाळी रेखावा. ऐसे भरतरी बोलता त्या ते तो विक्रम रूप होता तेथे. ऐकताची शस्त्र हाताते कवळुनिया चालिला. या परिश्रोते कल्पना घेते शिव वरदे त्या दानवाप्रती. काय धन लाभले क्षिती त्याची कथनक सांगावे. मग कवी म्हणे तो दानव पूर्वी स्वर्गीचा होता गंधर्व. त्रिविक्रमा गंधर्व तयाचे नाम महिलागी आगळा. तो सहजशी कैलासाशी जाता झाला भावे मानसी. तो मेस दूत कर्माशी शिव बैसले खेळत. तो चित्रमा गंधर्वनाथ येऊनी पोचला अकस्मात. तो उमेसहित उमाकांत भावे करून रमेले. नमेले निमित्ता देखिले नीलकंठे. मग आश्वासन देऊनी सनिधनीट. विराजवनी गंधर्व भट तुष्ट केला मानसी. निकट गंधर्वा बैसून खेळ खेळती दोघे जण. तो आंबेने खेळ डाव जिंकून शिवावरी आणिला परी अक्षम भास. द्वितीय भासला उभयंतास. तेने करोनी प्रतिवादास प्रवर्तली उभयंता. शिव मने पडले 18 अंबा मने पडले 12. ऐसा बोलण्याचा फेरा उभयंताशी पडेला. मग ती उभय विवादिता गंधर्वा पुसती. तेने शिव पक्ष धरून चित्ती. 18 पडले म्हणतसे. तरी तो पोबारा खरेपणी असता क्षोभली मुंडानी. म्हणे गंधर्व शिव पक्ष धरुनी. बोललाशी आशे तू. तरी तव देही असत्य वस्ती आहे दृढ पापमती. तरी तू जाऊनी मृत्युक्षिती राक्षस रूपे वर्तशील. ऐसे बोलता दक्षिणंदिनी गंधर्व व्यापला कापे करुणी. अंगी रोमांच उठवूनी शिवचरणी लागला. मने महाराजा चंद्रमौळी तव पक्ष धरिता येणे काळी. मुखा लागली शाप काजळी. तरी आता काय करू. ऐसे म्हणून अश्रू भरून आले उभयंतालोचन. तेने करुणी चित्ती प्रसन्न पशुपती दाटला. म्हणे चित्रमा गंधर्वनाथ न करी तू शापाची सहसा चिंता. सुरोचन गंधर्व महिवर्ती शक्रशापे प्रवर्तला की. प्रवर्तला परे त्याची ती पुत्र होईल तया प्रती. त्या पुत्राचे निहाती मुक्त होशील सुजाना. तो शास्त्र गाते राक्षसतनु ते. तव प्राणाते करील विभक्त. एरे म्हणे लाभ त्यात मज मारवा कासया. शिव म्हणे तू ते मुक्त करिता. रुधिर टिळक रेखिता माता. तेने टिळके सर्व शोभोमता. मही भोगील भोगाते. तो चित्रमा गंधर्व बोलत या पुत्राशी काय हे माहीत. तरी तो येऊनी मम वदाते प्रवर्तेल महाराजा. ऐसे ऐकुनी उमाकांत म्हणे द्रुमिल अवतार भर्तरीनाथ. त्याचे मुखे होईल श्रुत सुरोचन पुत्राशी. ऐसे बोलता पंचानन मग स्वस्थ झाले तयाचे मन. मग दिव्य देह आश्रमी ठेवून दानवदे अवतारला परी बळहीन येत होता मार्गे करून. तो शस्त्र घेऊन विक्रमा कानना प्रती प्रवर्तला. या परी आणि कसरोते बोलती सुरोचन गंधर्व मयीवरती. शक्रशापे पातला निगुती कैशार्थी ते वदावे. कवी म्हणे वो ऐका वचन अमरपुरी पाकशासन. सभेस्थाने सभा भरून गंधर्वादिक वैसले. पुढे अप्सरा नृत्य करती नेटके हावभाव दावी ती.
तिलोत्तमा आणि मेनका युती अर्क ज्योती लावण्य कैसे त्याचे चांगुलपणा ग्रंथी करते किती वर्णन तरी तयाचे स्वरूप पाहता मदना मूर्छागत होतसे ज्या सभास्थानी नाट्य करिता दाविती चमका ममता तयाचे नेत्र कटाक्ष पाहता जपी तपी नाडती मंग मुंगी उनी लुंगी कासोटी सोडून धावती तेजे पाठी मग कैसे आचरण योग राठी होती कष्टी कंदर्पे ऐसे गुण ज्ञान स्वरूप स्थिती लावण्य लतिका चंद्रज्योती नाट्य करीती ते सवे प्रती वेदचित्ती कंदर्प ते नाट्य करिता सुररूपणी सुरोचन गंधर्व पंचवाणी आती वेदला निशिदिनी लाज सोडून तिज कारणे परम वेदता पंचवाणी देवसवेत भेदेन गणुनी एकाएकी सभेत उठोनी मेनके ते स्पर्शित असे करोनी मेनकेचा धरुनी मेनकेचा हस्त कुच हस्ताने करी व्यक्त ते पाहुनी शचीनाथ परमचित्ती क्षोभला मने सभास्थानी सोडोनी लाज कवळीत रंबे ते कामिके काजे तरी हाय साधम ध्वज पदच्युत हो का जयाचे न कळे रागरंग हीन बुद्धी कामिक योग तरी हा पतन वो स्वर्ग मागर्दभ हो का ऐसे बोलता पाक शासन तात्काळ झाला तेथुनी पतन होता सहस्र नयन तुष्ट केला स्तुतीने मने महाराजा मरणाता उशाप द्यावा माते आता हे कर्म घडले असता परीक्षमा करावी जी तू यावत प्रज्ञा राशी सदा कळवळा हृदय पाळीशी तरे पोटी घालून अपराधाशी क्षमादान उपावे तू माये मेले करो सहसा न गणी माझे अपराध लेशा परी तू तुष्ट समा पियुषा मिरविका मध्वरी ऐसे स्तुतीचे भागवत रचन तुष्ट झाला पाकशासन म्हणे 12 वर्षी पुन्हा परतो न स्वस्थानात येशील की येशील परी कैसे कर्म मिथुळा दिश जो नरोत्तम त्याचे सत्यमर्म नाम महिलागी विराज तसे त्याची कन्या लावण्य राशी सद्विवेका पुण्य राशी तिथे वरोनी कृत्रिमाशी विक्रमाते तोषवावे ती विष्णू विक्रमा मूर्ती ऐशी स्वशक मिरवेल महिषी तो येता तव उद्राशी मुक्त होशील महाराजा पाहता विक्रमाचे मुख व हरेल सर्व शाप दुःख मग बोलो का ते ओनी विन्मुख स्वर्गलोकाशी होशी तू ऐसे बोलता सहस्रनयन गंधर्व पावला तुष्टमाना तैसे मृत्यू वेळी पियुषपान लाभले दैवाने की अत्यंत दारिद्र्य झाले अशी प्राप्त दैवे माणूस लाभ होत की सरिता ओगे जात वाहत सांगडाता लागली की परम दुष्काळी न मिळे अन्न अंग भनंग रूप दावी दुरुण ते आपा गिले सुरवेने तैसे झाले गंधर्वी असो मग तो सुरोचन तया झाले स्वर्गपतना वायू चक्री मिथुळा कानन सेविता झाला येऊनी परे तो येताची स्पर्शिता मही होऊन गेला गर्दवरी मग राजस पंक्ती कानन प्रवाही चरू लागे नित्यशा तव त्या गावी कुल्लाळ कमट उत्तम नामे असे सुबट तो संचुरोनी कानक वाटे गर्दवाते शोधित असे शोधिता कमट कुल्लाळ देखले गर्दभ मंडळ
त्या गर्दभाचा हा शाप बाळ गर्दभ रूपी विरुदसे. मग तेने आकोनी गर्दभ समस्त नेता झाला स्वसदनात. त्याच सभे गर्दभ त्यात कुल्हाळ शाळे गेला असे. गेला परी बहु दिवस तया कुल्हाळ गृही असे. त्यावरी कमट तो स्वसदनास दारिद्र्य पावला. तेने करुणी गर्दभ समस्त उपिले परादेव निमित्त. परी तो गर्दभ स्वसदनात रक्षोनिया ठेविला. रक्षिला परी कटाद्वारे गर्दभ मनी विचार करी. एकांती कट्या परी कमट कुल्हाळे ठेविला. मग रात्र पाहुणी 2 प्रहर कुल्हाळा ते बोले उत्तर की सत्यवर्म्याची कन्या सुंदर करून द्यावी मजात कांता. आयशे दिनोदिनी पुकारता मग कमट कानी होय ऐकता. मग सदना बाहेरी येऊन तत्वता निदृष्टीने विलोकी परी कोठे काही पाहत्या प्रती वसत नाही. कोण बोलतो बोल प्रवाही तेही कळेना. ऐसा होऊन शाशंकित पुन्हा सदना माझी जात. तो गर्दभ पुन्हा पाचारुनी त्या ते दारा द्यावी म्हणतसे. पुन्हा कमट येता परतो न पाहता बोले याचे वदन. परी गर्दभ बोलतो ऐशे वचन हे तो कोणे कळेना. मग शाशंकित होय चित्ती कोण बोलतो ते गृहाप्रती संशय येता तया चित्ती. उभा राय कमट तो कमट सन्मुख उभा असता गर्दभ विचार करी चित्ता मने भ्रांती फेडावी आता आपुल्या शब्दाची. मग कमठा जवळी पाचारून बोलता झाला गर्दभ वचन म्हणे महाराजा संशय दारुण पाहता अशी तू किमर्थ तू. परी तू मी नित्य बोलतो वाणी तू ऐकतो शिकानी. परी सत्यवर्म्याची मजनंदिनी करून देई बाजा. आयशे गर्दभ बोलता वचन कमट खोचे भय करून. जरी ऐकले पराने तरी शिक्षा होईल मुते. पारे प्रत्यक्ष गर्दभ तव मिसळू पाशी सोयरा राणीव. मिरू मशक तेवे मानव समरंगने मिरवशी. कोठे राजा कोठे रजक कोठे तुरे मागणारा बीक. कोठे मेरू कोठे मशक अंकी खाद्योतक विरिला. ऐसा विचार कमट करीत मने बरवे नव्हे आत. तरी आता तेजुनी ग्रामाते परदेशी वसावे. तरी आता विपर्यास करता सत्यवर्म्या रायास. तो शिर छेदुनी कसयास आरपिल निर्धारी. ऐसे बोलता विचार करिता चित्ती तो उदयाशी पावला बसती. मग कांतेशी सांगूनी गर्दभनी ती पलायन निश्चिती केली पै. परी ती मूढ दोघे जण तया लागी नसे ज्ञान की प्रत्यक्ष पशु चे बोलणे वचन हे आश्चर्य वाटेना. पशु असती वाचारहित हा गर्दभ बोलतो मात. तरी हा पशु नव्हे निश्चित प्रज्ञावंत समजेना. म्हणून असती मूढपणे योजिले त्यांनी पलायन. त्याची गर्दभी ग्रंथिका वाहून संसार ग्रंथिका भरिली. संसार वाहुनी गर्दभावरती त्या सवे चालती उभयंता. सहज स्थिती चालता ग्रामद्वारी ते आले. परे द्वार रक्षक तेथे असती तीही पाहता तयाची स्थिती. समजावून त्याशी पलायन रीती तर्क ज्ञानी करुनिया. मग ते हटग ती कमटा कारणे म्हणती संसार गर्दभी वाहून. किमर्थ तू पलायन करशी सांग कमटारे. ऐसे पुस्ताद्वार रक्षक तेव्हा तो झाला भय व्यापक. न बोले वचन काही एक मुक्त मुखस्तंभ वरिला.
तरी ते नाना युक्ती प्रयुक्ती पलायन अर्थ पुसती परी तो न वदे दुःखा प्रती संशया ते मिरलाशे मनात मने कमट कोल्हाळ जरी हा अर्थ वधू केवळ तरी सध्या हा वडवानळ अंग स्पर्शिल आमुचे म्हणून त्याते न बोलती काही स्वमुखस्तंभ विराजे वाचा प्रवाही मग ते द्वारपाळ प्रज्ञा दे अटक करता कमटा दे म्हणते आयशी वस्ती टाकून कमटा तू करशी पलायना तरी हे राया ते श्रुत करून मग बोलू तुझ कमटा आयशे वधूनी द्वारपाळ राजांगणी जाऊनी चपळ म्हणती महाराजा कमट कोल्हाळ ग्रामातून जात असे मग त्वरे पाठवून आमचे आपुले दूत कमट आणला राजसभेत सभेस्थानी जाताची त्याते राव स्वमुखे पुसत असे म्हणे काय झाले दुःख मात कोणते दुःख तुझ असत झाले म्हणून ग्रामाते सांडून या जाशी तू आयशी आस्था महाराटी तू कोण अर्थे झालाशी कष्टी तरी तो अर्थ वधून ओटी श्रुत करी आमुदे म्हणे कमठा सत्यवर्मा नाव मिरवत आहे आम्हा तरी सत्य चालवीन नेमा नाम समान वर्तत असे आयशे बोलता राव वचन कमट बोले राया कारणे हे महाराजा प्रजा पालन कारणे दक्ष तुम्ही आम्हा की परी माते दुःख जे आहे ते वाचेने बोलता नये बोलो जाता प्राण जाये देह मुक्त होईल राव मने मज कडून जाता असेल तुझा प्राण तरी अन्याय माफ करीन रक्षीन प्राण तुझा की तरी या बोला कारणे संशय मिळत असेल म्हणे तरी माझे सदैव वचन घे कमटा तू ऐशी बोलता राजेंद्र वाणी कमट तुकुबी ग्रीवे लागुनी म्हणे महाराजा ऐशी वाणी भाष्य द्यावे मजाता अवश्य म्हणून सत्यवर्मा कर्तळ भाष्य देत उत्तमा मग कमट क्लेश वर्मा वधूनी दावी मजाता एरो म्हणे नरेशा एकांती वधवीन शब्दलेशा आयशे बोलता कमट सहसा एकांता ते चालिले कमट आणि नरेंद्रोत्तम एकांती वैसले शुद्ध आश्रमा मग कमट म्हणे राया कामा मम क्लेशाचे अवधारी हे राया तू सर्वज्ञ मूर्ती मम तव उदरीची कन्या युती नामजेचे सत्यवती महिवर्ती मिरवितसे तरी काय सांगू पर्यास एक गर्दव मम सदनास तो रात्री पाचारून आम्हास विपरीत वाणी बोलत असे कैसे रीती की मजदारा करून दे सत्यवती ऐसे बोलता चक्रवर्ती सत्यवर्म्या मन माझे आओ हे पशु काय बोलत जरी राया ते होता श्रुत मग तो माते सदना सहित कोपानळी जाळील ऐशा संशयाची उमजोनी वार्ता त्रास योजिला आपुले चित्ता म्हणून राया सोडून स्वार्था ग्रामाबाहेरी जात असे ऐशे बोलता कमट कोल्हाळ मग विचार करीत असे नुपाळ चित्ती म्हणे पशु केवळ वाचारहित असती की तरी तो पशु न म्हणावा सर्वज्ञ कोणीतरी असेल देवता परीक्षे विन माझे चित्ता पशुवेशे नटलासे ऐसा विचार करून चित्ती बोलता झाला कमठा प्रती म्हणे कमठा भय चित्ती धरू नको तू सहसा तरी आता कुशळपणे दाऊ आपले भाव लक्षण आणि तयाची परीक्षा करून सत्यवती उपावी तरी तू आता शिवनी सदन स्वस्थ करी आपले मन
गर्दबा करिता तू ते भाषण, युक्ती प्रयुक्ती तू ऐक. तू ते बोलता गर्दब मात, तरी त्या ते उत्तर द्यावे त्वरित. की हा प्रकार राया ते श्रुत केला असे महाराजा. केला परी राजे उत्तर आले आहे तव बोलावर तरी. धातू ताम्राचे मिथुळा नगर करून द्यावे सर्वस्वी. पूर्ण झाली ताम्रवर्ती मग आपुल्या ते देईल सरस्वती सत्यवती. ऐसे सांगून तया प्रती तुष्ट करी चित्ता ते. ऐसे कमठा पूर्ण झाली ताम्रवता मग आपुल्याले देईल सत्यवती. ऐसे सांगून तया प्रती तुष्ट करी चित्ता ते. ऐसे कमठा नरोत्तम सांगून दिला उत्तम नेम. तुष्ट करून मनोधर्म बोलविला कमट तो. मग तुष्ट होऊन कमट जिथे जाता झाला सन्नाप्रती. तो अस्ताचळ पाहून गब्बसती. मै रात्र संचरले. रात्र झाली 2 प्रहर तव गर्दब बोले उत्तर. हे कमठातून रे ईश्वर सत्यवती देई माते. ऐसे बोलता पशुयुक्ती कमट उत्तर दे तया प्रती. म्हणे महाराजा नृपपती श्रुत केले आहे मी. श्रुत केल्यावरी प्रत्युत्तर राये दिले अनिवार. की ताम्रवतीचे मिथुळा नगर करून द्यावे आमुते. ग्राम झाले ताम्र सदनी अर्पिन त्याते नंदिनी. ऐशी बोल प्रकरणी बोलिला ये नरेंद्र तो. तरी ऐशा बोले सकळ असेल काही दावा कळा. तुष्ट करून नरेंद्र बाळा सत्यवती मिरवावी. त्या ते ताम्रवती देऊन ग्रहण करावे कन्यारत्न. जैसे दानवासुरा देऊन पियुष घेतले देवानी. किंवा कष्टाते कच पुणे म्हणून गेला संजीवनी. ते राया ते तुष्ट करून सत्यवती आली का. तरी काच देऊन 5 घेणे तो बुद्धिवंताचे लक्षण. असेल काही या प्रमाण करून द्यावी महाराजा. ऐसे कमट बोलता युक्ती हास्य करी गंधर्वपती. म्हणे रायाची विशाळमती नवे कमठा या प्रकरणी. अरे हेमत गठी रत्न कोणने जरी तो आराधिता वाणी तरी करून देतो हे शिक्षणी. अमरपुरी समान की सबळ शक्राची संपत्ती आणून येतो तया प्रती. तेथे मागणे ताम्रवती अदैवपणी हे काय. ऐसे सकळ कामना बुद्धी सुर बिरत्न कल्पतरू आदी 14 करून ते ताम्रवती मागणे वाणी अद्वैतपणे हे काय. की सुरभी आरब्ध मागता देतो आणून ते ताम्रवती नगर पूर्ण अद्वैतपणे हे काय. की रेवा काननीचे पाषाण निधी चिंतामणी देतो करुण. ते ताम्रवती नगर पाहून मागून अद्वैतपणे हे काय. तरी आता असो कैसे जैसे ज्याचे संचित असे तैशी बुद्धी होय प्रकाश प्रारब्ध बळे अनुक्रमे. तरी कमटा ती निगुती जाऊन सांगावे राया प्रती. की मिथुळ ग्राम ताम्रवती ग्रहण करी नरेंद्रा. अवश्य म्हणून कोल्हाळ जाऊन वंदिला मिथुळा पाळ. म्हणे महाराजा भूपा कुशळ बोलला तैसे ऐकावे. म्हणे सिद्ध करोनी सत्यवती कृपे उपावी माझे हाती. आज रात्री ताम्रवती निदृष्टीनं पाशील. ऐसे पशुचे वांगवचन कमठा मुखे राव ऐकून अवश्य कुल्हाळा ते म्हणून सदना ते पाठवी. कुल्हाळ येताचे स्वधामा म्हणे प्राज्ञिक गंधर्वोत्तमा. राया सांगता ऐसा महिमा स्वीकारिले रायाने.
मग प्रत्यक्ष होता विश्वकर्मा म्हणे महाराजा गंधर्वोत्तमा कवन कामना काय तुम्हा वेदली महाराजा एरो म्हणे विराट स्वरूप तनया मुख्य माझी तो ब्रह्मकाया काम वेदला गुरुराया मिथळ किजे ताम्रवती विश्वकर्मा तुझे नाम तरे जगाशी सकळ विश्वाचे कर्म कर्म पुणे जगद्रुम सुपंता पंत लाविले तरी सकळ कर्म निकर्म करता म्हणून विश्वकर्मा नाम शोभत आहेस म्हणून त्या अर्थे आचरले मी तुते तरी जगगुरु तू कर्म पाड निवारी तू माझे तुके साकडे ताम्रवती मी तुळा कोट करून द्यावी महाराजा ऐसे ऐकता गंधर्ववाणी मागितले प्रकारची यामिनी विश्वकर्मा ग्रामधामे कृपा करून असत असे कृपा दृष्टी आविट करता ताम्रधातू ग्राम समजता व्याप्त धामे सर्वता ताम्रवती लखलखित राजा त्या दिवसे सकळ कोणी न उरला दामी दुर्बळ ताम्र वाटिका सकळ स्थळ ग्राम मिथुळा विरवले ऐसे करुणी विश्वकर्मा दृश्य गेला आपले दामा एरीकडे उद्योत्तमा होता पाती प्रजाजन तो ताम्र धातू अंगणा सहित धामे विराजले सुशोभित ऐसे पाहता पारमित ठक पडले जगाशी म्हणते काय अपूर्व झाले न घडे त्याची घडून आले परी राये पाहताची जाणवले पुन्हा परीक्षा चित्ताते मग मनात म्हणे सत्यवर्मा कन्या उपावी सुकर्मा परे लौकिक अति जगदुर्वर्मा खेळणी ते पावेन मी तरी हे जगदुर्गम नाही बले द्विमुख सावज होऊन बैसले पशुन्याची देखुनी पावले दशावया धावती तरी आता गुप्त गुप्ते कन्या उपनी कुल्लाळाते ग्रामाबाहेर विभक्त दूरदेशी वसावा ऐसा विचार योजने चित्ती मग पाचारून कमठाप्रती लोक निंदेच्या सगळा ते सुचविले राहतयाते म्हणे महाराजा कमठा ऐक कन्या गर्दभा उपी न देख लोकनिंदा पतन शब्द पावार्क प्रविष्ट होईल भवनी की तरे लावण्य चपळा सत्यवती घेऊन जावी सन्नाप्रती परी या गावी न करुणी वस्ती दूरदेशी वसावे ऐसे बोलता राव स्पष्ट अवश्य म्हणून कुल्लाळ कमठ मग सदनी घेऊन संसार थाट वस्ती ग्रंथिका वस्त्री ग्रंथिका वाहिली आर्क आला गबस्ती मन पुन्हा प्रवेशे राजसदनी म्हणे राया ग्रंथिका बांधून सिद्धाये जावया राव पाचारुनी कन्या होती म्हणे पवित्र सत्यवती तुते अर्पिले देवाप्रती विश्व स्वीकारावे तयाते मैशील परीक्षेले कैसे तरी मिथुळा ताम्रवती क्लेश क्षणन लोटता केले तेने समस्त देव निश्चय तो तरी तो त्या स्वीकारून ओळखी आणि जे कोणाचा कोण मी तुझी परीक्षेला निश्चय करून देवतारूपी गर्दबतो का करिशी सहसा अनुमान तरी काय वाचे मनी करून सुची होनी उत्तीर्ण उभय कुळा याची करी जरी गर्दब म्हणून अपमानिशी तरी डाग लागेल मम कुळाशी आणि तो कोपला विपर्याशी पतन शाप उपिलगी
तरी असे खरी नंदिनी युक्ती प्रयुक्ती तया लागुनी गर्दभदेहाचा त्याग करुणी स्वस्वरूपी मिरविका आयने करुणी उभयंत कुळ पक्षी उद्वी अर्थ मिरवे दक्षी तरी आता शुद्ध काक्षी कमठ सदन सेविका आयशे बोलता तिथे सदनी अवश्य म्हणून शुभाननी मग कुल्हाळ गृही जात येऊनी निशी माझी संचरली परी म्हणता बोट लावून दावे भरता सत्यवती आयशे बोलता राव पुषे कमटाशी द्वितीय दाविताची राव लागे पायी म्हणे महाराजा हे जावई पाळन करी कन्येचे आयशे बोलता तया पर गर्दभ बोलता जरा उत्तर राया तव भाग्य असे थोर मी जावई तुझासे पा माझी कळा गर्दभ दे लोक याते म्हणतील काही परी हे आसो निंदा प्रवाही परिधन्याला भाग्य तुझे की राया तरी ऐक मात शक्रशापे गर्दभदे आते मी विचारितो कृत्रिमाते ना तरी सुलोचन गंधर्व मी मग मुळापासून सकळ कथा सांगून तोषविले नोपनाथा 80 रुपये ऐकून वार्ता तुष्ट चित्ती विरेला मग देऊनी लावण्य राशी राव गेला स्वस्थानाशी भरता घेऊनी सत्यवतीशी कुलाळा ते प्रार्थनिया राव जाता स्वसज्ञे कमट सत्यवती घेऊन अवतिंकेचा मार्ग धरून गमन करी रात्री तो असो आता पुढे अध्यायी सत्यवती करील काही तेची कथा परिसावी अवधान देऊनिया धुंडी सुतन रवंशी मालू नटला संत सेविशी शिवा प्रसाद तयापाशी रात्रंदिवस लागत असे स्वस्ति श्री भक्ती कथा सार संगम रक्षकावी कॅमेरा सदा परिस्थित वायुक चतुरा 25 अध्याय गोड कुंडलिका वरदे हरिठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रेय महाराज की जय नवनाथ महाराज की जय।